शिरपूर विधानसभेमध्ये भाजपाचे उमेदवार काशीराम वेचाण पावरा यांची मतांची घोडदौड ही सुरूच आहे। आता 8व्या फेरी अखेर काशीराम वेचाण पावरा यांनी 3992 मतांची आघाडी घेतली। अर्थातच एकूण आघाडी ही 42,245 मतांची आघाडी ही घेतलेली आहे। 8व्या फेरी अखेर काशीराम वेचाण पावरा यांनी 42,000 मतांची आघाडी घेतली आहे। काय सांगाल? या शिरपूर तालुक्याची जनताने दाखवून दिले की या तालुका भारतीय जनता पक्षाचा आहे आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडून येतील, अमरीशभाई आणि काशीराम दादा निवडून येतील। आज 42,000 लीडने काशीराम दादा आघाडीवर आहे। आमचे नेते आदरणीय अमरीशभाई पटेल आज या सदा तालुक्याचा विकास करत आहेत आणि त्या विकासाची पावती या जनताने दिलेली आहे आणि हा विजय जनताचा झालेला आहे। आता तरच आमचा विकास होईल आणि याच्या पुढे आदिवासी विकास मंत्री पद आमच्या काशीराम दादाला मिळालं पाहिजे हे आम्ही कोणाला विनंती करतो। आदिवासी मंत्रीपद आम्हाला तालुक्याला मिळायलाच पाहिजे। आदिवासी मंत्रीपद तालुक्याला मिळायलाच पाहिजे। तालुक्याचा विकास व्हायलाच पाहिजे। जगामध्ये दाखवून दिलं शिरपूर विकास पर्यटन हे ना पाण्याच्या बाबतीमध्ये किंवा इथं सेवा सगळी कुठेही असो पुढे आरोग्यासाठी फार मोठा दवाखाना येत आहे आपल्या शिरपूर तालुक्यात। भविष्यात हा भाईंचा विकास हा जगामध्ये गाजणार म्हणजे गाजणारा। काशीराम दादांची विजयाची मतांची घोडदौड ही अशी सुरू आहे। हा सगळं विजय हा मतदारांचा आहे, अमरीश भाईंच्या विकास कामांचा आहे आणि आदिवासी विकास मंत्री पद हे आता आमच्या पारड्यात आलं पाहिजे असं मतदार या ठिकाणी सांगताना दिसतंय। लाल दिव्याच्या गाडीची अपेक्षा आता मतदारांना या ठिकाणी झालेली आहे। तर चला पुढील फेरींचा मत आपण बघूया आणि नेमका मताधिक्य काय असणार आहे त्या मताधिक्याकडे जाऊया। माझा खानदेशनं परवाच प्रसारित केलेल्या पोलनुसार 80 ते 82 हजाराचं मताधिक्य हे एक्झिट पोल मध्ये आलेलं होतं आणि तो माझा खानदेश न्यूज चॅनलचा एक्झिट पोल हा खरा ठरताना या ठिकाणी दिसत आहे। प्रत्येक फेरीकडे अपडेट राहूया आणि तुम्ही बघा माझा खानदेश।